मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी तो आत्मविश्वास दिल्यामुळं तर आम्ही त्यांचा विश्वास ठेवून त्यांना इथपर्यंत नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असतो. समाजाचं लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. एक सेपरेट यंत्रणा उभी राहील. त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरीबाला अडचणी येणार नाहीत. असं एखादेच मंत्री अधिकारी उपलब्ध नसतील तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या म्हणजे कलेक्टर मोदयांच्या माध्यमातून सरकारला आणि जवळपास 3.5 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहे. सातारा संस्थेचा गॅजेटियरचा एक विषय होता. सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभूम याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या उपोषणाला थांबत नसतो रे मला माहित नाही. 28 पर्यंतच वेळ आहे तुमचा. मी थांबतच नसतो कारण ना माझं आणि यांचं वैर आहे ना फडणवीस साहेबांचं आहे ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे. हा त्यांचं जर हे म्हणणं असेल तर बसू नको उपोषणाला होऊन दे वाटोळं नाही बसू. हे खोटं आहे का की कमीत कमी 50 ते 60 लाख पोरं गरिबांची ऍडमिशन घेणार आहे. अरे किंवा त्यांचं वाटोळं होणार आहे प्रमाणपत्र वाचून वाटोळं होणार आहे. सरकार किंवा या हे जर म्हणतात माझा समाज मराठा समाज माझा आपल्या समाजाचं कल्याण करूया हे तरी कसे म्हणणार. यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या सगळं त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. व्यायाम करायची गरजच नाही. ही धावा बसले होत आहे तुम्ही बसायचं मांडी घालून 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या. आता त्या बैठका अशा थांबलेल्या राहणार. त्यांच्या मानावर मान टाकली बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार. कारण समाजात संभ्रम जाईल. त्यांचं एक वाक्य माझं एक वाक्य वेगळं होईल. यांनाही उद्या वाटून आमचा सन्मान केला नाही आणि मला पण उद्या वाटणार आहे यांच्यामुळे आंदोलन मोडीत निघाल. त्यामुळे आम्हाला आता 5-6 दिवसात तयारीच होत नाही आंदोलनाची. काय फरक पडला. पावणे 3 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली एकदा यांच्यावरती विश्वास. यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील. चांगलं करायचं असलं तर चांगलं. इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत फक्त त्यांच्यानी तळतळ दिसली म्हणून नाही झालं. आता बैठका बंद केल्यात त्यांच्या म्हणण्यावरती पुढच्या पण बंद आहेत. याचा अर्थ अंतरवाली समाज येणार नाही. बैठका नाही घेतल्या म्हणल्यावर समाजाचं वाटलं कोणाकडं त्यामुळे ते होणार नाही याची खात्री आम्हाला एकाच वाक्यात पटली. मुख्यमंत्री 100% करतील. मी पण मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजाचं लेकराचं 100% कल्याण होणार. काय यायला मुलं जाऊन जाणार काय तर कशामुळे आपण तरी बार काय म्हणते त्याला ते राजकारणासारखं वागायचं स्टंट करायची काय गरज नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे नाही केलं तरी मिळणार. पण नाही दिल्यावर नाही बसून काय करू बघू. समाजाचा उन्हाळा झालेला लेकरा बाळांचा आक्रोश बघू. ऍडमिशन वाचून बापाजवळ पैसे नाही. एलईटी वाचून लेकरू येणार बघू. का बघावं जीव जाईल माझा याचं पुढं काय एवढंच फरक. मला थोडं बैठका न घेतल्यामुळं आंदोलनाचं नियोजन न झाल्यामुळं आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागलं एवढंच फरक. आणि माझ्या मायबाप समाधान येऊ पण माझी पण इच्छा आहे माझ्याही समाधानात येऊ नये. लई आहे तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही. जसं लाडू म्हणजे तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं. मला समाजाला सरकारला वेटीस नाही धरायचं. तुम्ही येऊ नका. मी तुमच्यासाठी लढायला आणि मराठा तयार विचारायचं. पण हे आंदोलन तुम्ही येऊ नका. कुणाला काही झालं पण काय झालं मी समाजावरती जीव लावतो. हेही लावतायत की समाज होऊ नये असं आहे तसं आहे काय होऊ नये. समाजाने बी येऊ नये माझंही म्हणणं आहे. मी लढतो एवढंच आहे. सरकारवर दबावासाठी पब्लिक असते तर ती आता मी बैठका लाडभूवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळे मी त्या थांबवलेल्या आहेत. ते आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका अंतराळी येऊ पण नका. उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा गावात. सरकारने पहिल्यासारखा काय हल्ला करायचा नाही का पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला. त्यानंतर काही पोलिसांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरवालीकडे यावं लागणार. तेवढा 3 दिवस तुम्हाला सांभाळायचा नाही. बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन नक्की करणार आहे. त्यात बदल होणार नाही. थोडं
आंदोलनाची ते बदलावं, एवढंच मला करावं. त्याला माझा नाही. आंदोलनात लाट झाला असं मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणले. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी त्यांना मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचे, ते मुख्यमंत्र्याला लय जवळचे. लय चांगले माणसं असते तर ते दम नाही खात, लगून कुठं कुठं सांगायचे. ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणजे तुम्ही घरला नाला त्याचं मुख्यमंत्र्याला चांगलं एखादी जात पाहून जाईल म्हणजे झालं. मला वाटतं 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल. पण मला नाविलाज पण होऊ शकतो. नाहीच झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर. पण मला सांगितलं ते खरं आहे भाऊ. हे लोक म्हणते केले जवळचे होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात काय नाही. जाऊ द्या. चला, धन्यवाद.